छाणी बन मस्का फाडून उसका स्ट्रेस वरती गड्या जगण्याचा लागे चस्का जिंदगी से जब कनेक्शन हुआ रोज उठताना बसताना चालू कसरत ही जगताना चला कट्टा टाकू आता जरा जुनी चौकट मोडूया ना नव्या वाटा शोधूया ना चिल मारू आता थोडं चला करशील साया डिलीट आता थोडं रिफ्रेश चला अरे टेन्शन को मार गोली यारो शोधू आता थोडा विरंगुळा छाणी बन मस्का फाडून उसका स्ट्रेस वरती गड्या जगण्याचा लागे चस्का जिंदगी से जब कनेक्शन हुआ छाणी बन मस्का ही काहीतरी नवीन नातं निर्माण होत होतं आपल्यामध्ये. मी तुम्हाला आहे तसं ऍक्सेप्ट केलं होतं. तुमच्यावरचा सगळा राग मी बाजूला काढला होता आणि मग तुम्हीच वेगळं व्हायचं ठरवलं. का? मला जेव्हा तुमची खूप गरज होती ना आई, तेव्हा तुम्ही तिथे नव्हताच अगं. माझ्या आनंदाच्या क्षणी, माझ्या प्रॉब्लेम्स मध्ये कधीच तुम्ही माझ्या बरोबर नव्हतात. माताजींनी आश्रमात असताना मला विचारलं होतं, तुझा राग आहे का तुझ्या आई वडिलांवर? मला खूप रडायला आलं होतं त्यावेळी त्यांच्या समोर. खूप रडायला आलं होतं मला. सॉरी बाळा. एक्स्ट्रीमली सॉरी. लक्षातच नाही आलं ग. मुद्दा पण नाही केलं बाळा, न कळत झालं. ओके ओके. खूप छान वाटतं आता. पण बाळा, हे सगळं त्याच वेळी का नाही बोलून टाकलंस आमच्याशी? आम्हाला वाटलं हे सगळं खूप समजूतदारपणे घेतलंयस तू. मलाही कळलं नव्हतं तेव्हा आई. बहुतेक तेव्हा मी गुड गर्ल व्हायचा प्रयत्न केला. मला असं वाटलं की आत्ता आई बाबांना काय हवंय, सगळं ओके असं दाखवायचंय का. मग मी म्हणलं ठीक आहे, आता आपण समजूतदारपणे वागूयात, आपल्याला काहीच फरक पडत नाही असं दाखवूयात. म्हणजे काहीच लक्षात आलं नाही ग. आय एम सो सॉरी. इट्स ओके. मलाही कळलं नव्हतं. सॉरी, तुम्ही बोलत होतात का? मी उगाच डिस्टर्ब केलं. मी पण आहे. आम्ही डिस्टर्ब केलं. नाही नाही, असं काही नाहीये. तुमची ओळख नाही ना? ही आकृती आणि ही माझी आई. हाऊ नाईस. हॅलो. हार्टी कंग्रॅच्युलेशन. थँक्यू. मैत्री, हे जाऊ दे. तू ती रिंग दिलेली मी तुला,
हा ती मला पटकन द्या, आकृतीला ट्राय करायची. नाही झाली तर ज्वेलर्स कडे जावं लागेल ना परत. हो तू रिंग दिली होतीस ना मला. हो नाही आहे लक्षात, ते मी टॉयलेटला गेले होते ना. नाही आहे, रिंग आहे बॉक्स मध्ये, टॉयलेट आले मी, बघून आले. टॉयलेट मध्ये काय ठेवली असेल हिने रिंग? हा मैत्री काय ग, काय लपवतीस काय? नाही काही नाही. ऐक ना नाही काही नाही, काही नाही. अगं काय आहे हे? काय आहे ते? कसला बॉक्स आहे? हा काही नाही, ते माझा नाहीये, एकाला द्यायचा होता ऍक्च्युली. एकाला? हा कोणाला? ते ओके सॉरी बाय. एकाला? आपली मुलगी किती वेंधळी आहे ग. म्हणजे पॉंडेचेरीला गेल्यावर तिचं कसं होणार आहे कोणास ठाऊक. अभय प्लीज, मला वाटतं आता आपण मैत्रीला नावं ठेवणं बंद करूया. म्हणजे अभय ती अशी अस्थिर असण्यामागे, डिस्टर्ब्ड असण्यामागे आपणच कारणीभूत आहोत. काय ग, अंगठी निघत नाहीये का? काही नाही. अगं मग साबणाने धु ना, साबण लाव म्हणजे निघेल. आता धु. काय ग मैत्री, तू माही प्लीज प्लीज मला आता काही विचारू नकोस प्लीज. अगं काय म्हणजे काय विचारू नको. शी वास चांगला आहे. विघ्नेश मिळाली? गुड. आकृती हात पुढे कर. ए विघ्नेश काय करतोयस? ए बरी आहेस ना, दादा मारेल मला, त्याला घालायचे ना उद्या. दे मग. हे बघू. परफेक्ट. खूप छान दिसते, व्हेरी प्रिटी. थँक्यू. सुंदर ना. हा द्या तरी मला जायचंय. थँक्यू.
चल बाहेर मुली आल्यात, आकृतीला तयार करतात. तू पण आवरून घे. अजूनही वेळ गेलेली नाहीये. टाकणार आहे त्याला काय करताय? हसताय काय? चला आवरेल का? अगं बांगड्या घालायला घे ना. अगं किती सुंदर आहे. ए तू का लावून बघतेस? एक मिनिट, एंगेजमेंट माझी आहे, तुम्ही नटायचं नाही, तुम्हाला अलाउड नाहीये. अच्छा असं आहे का? बरं मग माझ्या एंगेजमेंटला तू कफनी घालून यायची काय? अरे बा ओ आत्तापासूनच एंगेजमेंटची स्वप्न बघायला लागलेत मॅडम. ऋतू टॉन्ट काय मारते सगळं? म्हणजे असं काय तुझी एंगेजमेंट होणार नाहीये का? हो अगं टॉन्ट मारत नाहीये, इतकं काय चिल. ये बात सही आहे. मैत्री इथे येणार आहेत ना? हो येणार ना, तयार होत असेल ती, आवरत असेल. मी बघून येते. हे हा आधी ह्या घाल. ओ मॅडम आहो प्लीज प्लीज आहो सांगा ना त्यांना प्लीज आहो सांगा ना तक्रार मागे घ्यायला. काय 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 झालंय? तक्रार केली माझी. अहो डिपार्टमेंट मधनं माहिती कळली मला. माझी तक्रार केली आणि माझी साहेबांनी बदली क्रिकेटवाडीला केली. अहो 2 तास लांब जाऊन पाणी आणावं लागतं. तुम्हाला माहितीये ना माझी काही चूक नाही. सांगा ना तुम्ही राहो, असं काय करताय? एक मिनिट ऋतू, हे हवालदार त्या दिवशी झियान आला तेव्हा घरीच होते ना? मग तू कंप्लेंट केलीस का तुझ्या डॅडला? ओके ओके ओके. नाही नाही म्हणजे मी विचारलं शौनकला की झियान कसं काय घरात घुसला, पोलीस नव्हता का? तर तो म्हणाला होता, पण तो झोपा काढत होता. नाही होत म्हणून ताई. मी डॅडना सांगितलं. एक मिनिट, ठीक आहे एक मिनिट. ऋतू मला असं वाटतं तू तुझ्या बाबांशी परत एकदा बोल. त्यांची खरंच काही चूक नाही असं मला वाटतंय. अगं मी तू ताई खरंच चूक नाही हो माझी. फाईन, मी बोलते डॅडशी. हा बट आय डोंट थिंक सो काही होऊ शकेल आता. अहो ताई ऐका ना. काय काय करताय तुम्ही? उभा राहा आधी, नीट उभा राहा. 2 मुलं आहे तुम्हाला. काय तुम्ही कोण? मामा? अहो मामा नाही, हा काय पराग पावणोजी. वॉटेवर. ऐका हे बघा, तुमची चूक झाली आहे. तुम्हाला सिरियसनेस कळत नाही इथे काय झाले ते. तो झियान गन घेऊन आला होता. तुम्हाला कळत नाहीये का गन म्हणजे काय असतं? कोणाचाही जीव जाऊ शकतो. तो झियान गन घेऊन आला होता, त्यानं सगळ्यांना मारून टाकलं असतं. तुम्हाला ठीक आहे मैत्रिणीनं सगळं सांभाळून घेतलं, तुम्हाला कसं कळत नाहीये यार? ऋतू शांत हो. अगं तो झियान वेश बदलून आला होता. हा या ताईंना कळलं बघा. हेच म्हणत होतो मी मगाशी. अगं तो काय डोक्यावर पाठी लावून येणार आहे का मला पकडा म्हणून? काय हो तुम्हाला पटतंय ना माझं म्हणणं? हा बरोबर. कोणाला काही झालं असतं तर जबाबदारी कोणाची होती? तुमचीच ना. मी काही तुमची मदत करू शकत नाही. आय एम सॉरी. अहो ताई तुम्ही तरी सांगा ना. आणि संत मैत्री काय चाललंय आपलं? ह असं का वागतेस? असं खोटं खोटं का वागतेस? अगं हे बघ, सगळ्यांना असं माफ करत सुटलीयस. हा काय चाललंय काय? मला हे अजिबात पटत नाहीये मैत्री. हे बघ आधीची मैत्री अशी नाहीये खोटी खोटी. हा आतापर्यंत तिनं सगळं खरं खरं सांगून टाकलं असतं. ही आत्ताची मैत्री आहे ना, ती मला माताजींचा असा खोटा मास्क लावून फिरत असलेली अशी दिसते मला. तू अशी नाहीयेस. टेल मी वन थिंग, तू आरशासमोर उभं राहून स्वतःची खरी इमेज बघू शकशील? आय डोंट थिंक सो. कारण तू जर तसं करू शकलीस तर तू सौमित्राला कधीच सोडणार नाहीस. थिंक अबाउट इट. पूरा लंडन चमकदा.
सौमित्रम घाबरटम मैत्रेयी वात्रटम दोघे हातात हात घेत आहेतम सगळे जमलेतम उलटू धमालम पार्टी पाहिजे आता ग्रूमम आणि ब्रायडममने एकमेकांच्या गळ्यात हार घालून घ्यावेत. चला. सप्तपदी पूर्ण नाही झाली तर विधी पूर्ण होत नाही. आधी कबूल कर की मी आयुष्यभर मैत्रीच्या मागे मागे चालीन आणि मैत्रिणी किती वेळा ब्रेकअप केला तरी मी सॉरी म्हणेन. आत्मा अगं या आता चला. थांबा थांबा, कुणीही आतमध्ये याची गडबड करू नका. कुणीही आपली जागा सोडणार नाही. का का पण का पण म्हणजे काय? फोटो नाही कसं आहे माई, अहो सगळेजण एवढे मस्त एकदम सजून धजून आलेत, एक फोटो व्हायला नको का आता? मग त्याला फार उत्साह आहे बाई. ओके थांबा थांबा मी थांबा आता एक सेल्फी. उत्साह नाही यांचा खरोखर. मी दिसत नाही. अरे काय काढू दे ना. बरोबर आहे, माईंचं बरोबर आहे. विघ्नेशला काढू द्या. माझी हाईट जास्त आहे ना. बरोबर काढ उंच आहे ना तो, आणि तो चांगलं काढतो ह्यांच्यापेक्षा. शाबास छान. बाबा वा वा क्या बात. माझं सोनू. आता येऊ ना. या चला या कृती ये. आई बाबा चला. नमस्कार नमस्कार. सुंदर सुंदर सुंदर. मैत्री मैत्री बाळा. चल. नको माई, असंही सगळं संपलंय. मी येऊन काहीच, मी जाते. हे बघ ऐक माझं, असं काहीही संपत नसतं. असं अर्धवर सोडून जायचं नसतं. चल, आपण ठरलं ना आपलं नीट पार काढायचं सगळं. नको माहिती नाही. चल बाळा ऐक माझं. हा ये ये, छान आहे माझं. असं नाही करायचं. हा आपण ठरवून आलोत ना इथे.